श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज अक्षय तृतीया आहे. सध्या कोरोना नावाच्या विषाणूचा जो धुमाकूळ चालू आहे जगभर, आपल्या लक्षात आलं नसेल की या विषाणूने कळत नकळत 2 मुहूर्त आपले खाल्ले. 3.5 मुहूर्तातले गुढीपाडवा, ज्यावेळेला लॉकडाऊन सुरूच झालं होतं आदल्या दिवसापासून, आणि आता अक्षय तृतीया, हे पूर्ण मुहूर्त आहे. पण हा जो विषाणू आहे तो कसा आहे, विश्वम विष्णुर वषटकारो. पहिल्यांदा विश्व निर्माण करून त्यात विष्णूने प्रवेश केलेला आहे. हा विषाणू जो आहे ना, तो सुद्धा विश्वाचाच भाग आहे. तो काय विश्वाच्या बाहेरून आलाय काय, विश्वाचाच भाग आहे. म्हणजे त्याच्यात विष्णू आहे. म्हणजे ज्या वेळेला मी दुष्ट लोकांचं निर्दालन करतो त्यावेळेला असे विषाणू वगैरे वापरतो, आणि ज्या वेळेला मला सज्जनांचं परित्राण करायचं असतं, रक्षण करायचं असतं, त्यावेळेला सुदर्शन चक्र वगैरे मी वापरतो. आजचा जो मुहूर्त आहे, कल्पना करा की असं जवळजवळ कित्येक वर्षात आपल्याला आठवत नसेल की गुढीपाडव्याच्या किंवा अक्षय तृतीयेच्या वर्तमानपत्रात एकही जाहिरात नाही आहे नवीन कुठला तरी उद्योग सुरू केला किंवा गेल्या वर्षी सुरू केला त्याचा पहिला वर्धापन दिन, नाहीच आहे. कारणच आहे परिस्थिती त्याला. पण एकंदरीतच मुहूर्त याबद्दल भास्कराचार्यांच्या जीवनातली एक सुंदर कथा आपण पाहूया. भास्कराचार्य गणिती होते, ज्योतिर्गणिती होते, आणि ज्योतिषशास्त्र ज्याला फलज ज्योतिष म्हणतो त्याचाही त्यांचा चांगला अभ्यास होता. पत्नी लवकर गेल्यानंतर मुलगी त्यानेच वाढवली. तेच त्या मुलीचे आई होते आणि वडीलही होते. मुलगी लग्नाची झाली, तिच्यासाठी वर बघितला, पण ते करत असताना त्यांनी एक जे गणित केलं त्याच्यात त्यांच्या लक्षात आलं की हिचं वैवाहिक जीवन अगदी, आपण ज्याला म्हणतो ना की अगदी लवकर संपणार आहे. वैधव्य योग आहे. पण आपली एकुलती एक मुलगी, लीलावती नाव तिचं, तिला सौभाग्य नाही. आपण गणित करून असा मुहूर्त शोधून काढूया की त्या क्षणी जर तिचं लग्न झालं तर तिला दीर्घ वैवाहिक आयुष्य मिळेल. पण त्या क्षणी मात्र झालं पाहिजे. त्यांनी तो मुहूर्त शोधून काढला. बाकीची विवाहाची तयारी वगैरे करायला मंडळी होती त्यांच्याकडे, आणि मुहूर्त त्यावेळेला कसे शोधून काढायचे. समजा सूर्योदयापासून तो मुहूर्त इतक्या ह्याच्यात आहे तर किती पाणी त्या घटिका पात्रात ठेवलं पाहिजे. गंगाळ असतं ना, आपण गंगालय गंगाळ म्हणतो, तशा आकाराचे अभिषेक पात्रासारखं असतं, त्याला बारीक एक छिद्र असतं. आणि अशी गणितं पुढे भास्कराचार्यांच्याच गणितात होती. आणि ज्या वेळेला आम्हाला अंकगणित होतं त्यावेळेला असली गणित असायची की एवढं पाणी ठेवलेलं आहे आणि एक एक थेंब पडतंय, आणि थेंबाचा आकारमान व्हॉल्यूम ज्याला म्हणतात तो एवढा आहे. तर वरच्या पाण्याचा व्हॉल्यूम संपायला किती थेंब पडावे लागतील, आणि एक थेंब जर दर सेकंदाला पडतोय तर किती वेळ लागेल. इतकी त्यांनी व्यवस्थित, ज्याला कॅल्क्युलेशन म्हणतात ना, हिशेब करून ते पाणी वरच्या ह्याच्यात ठेवलं होतं. विवाहाचा दिवस उजाडला आणि तो परत परत जाऊन बघत होता किती पाणी उरलंय. कारण ज्या वेळेला शेवटचा थेंब पडेल त्या क्षणी शुभमंगल सावधान झालं पाहिजे, आणि मग त्याला दीर्घ वैवाहिक जीवन मिळतं की नाही ते बघा. हे त्यांनी स्वतःला सांगितलेलं होतं. सगळी तयारी करत होत्या. तिच्या ज्या सखी होत्या मैत्रिणी, त्या तिचा साजे शृंगार करत होत्या आणि चिडवती होत्या. आता किती वेळ राहिला आहे त्याचं तोंड बघायला, कारण त्यावेळेला तोंड बघतच नव्हती, म्हणून तो अंतरपाठमध्ये ठेवायचा. आणि अंतरपाठ काढल्यानंतर आता अंतरच उरत नाही, हे लक्षात ठेवा. पाठा इतकंही अंतर उरत नाही, अशी परिस्थिती आहे. पण विचार करा, ज्या वेळेला पाठ म्हणजे वस्त्र, लक्षात, तो पाठ नाही आपला, हे अंतरच नाही आहे लग्नापूर्वीच. पण त्यावेळेला तसं नव्हतं, म्हणून तिला त्या चिडवत होत्या. तिची सगळी तयारी केली, बिंदी आपण म्हणतो तिथपासून ते पाय सगळं व्यवस्थित केलं. आणि नंतर मैत्रिणीला तिची चेष्टा करायची लहर आली. आम्ही नुसतं म्हणतोय, पण तुझ्या मनात आहे ना अजून किती वेळ उरला शुभमंगल सावधानला, जाऊन बघ ना तू. म्हणून त्या तिला घेऊन आल्या. हे इकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करत होते आणि अधूनमधून बघत होते किती पाणी राहिलंय. आणि त्यांनी सगळ्या सूचना भटजीना वगैरे देऊन ठेवलेल्या होत्या की मी म्हणेन त्या क्षणी झाला पाहिजे लग्न.
आणि हिला बघ किती पाणी उरले म्हणताना तिच्या भांगतेळ्यातल्या की बिंदी म्हणतो ना आपण, त्यातला एक मोती निसटतो आणि जो छिद्र असतं की ज्यातून थेंब पडत असतो, बरोबर तिथे जाऊन थेंब पडणं कमी होतं. हे येतात लगेच, पण थेंब पडत नाही येतात. पाणी तर आहे, आता किती थेंब चुकलेले आहेत. त्यांनी शेवटी सांगितलं की देवा तू महान आहे, प्रारब्धाची एक गती आहे, तिला मी नाही टाळू शकणार. मग ते म्हणाले ठीक आहे, लावा लग्न. लग्न लागलं आणि त्यानंतर मुलीला निरोप दिला. निरोप दिल्यानंतर एक रात्र त्यांना अरण्यात मुक्काम करावा लागणार होता. तंबू उभारले, यांच्यासाठी स्वतंत्र तंबू, वर आणि वधू किंवा आता नवरा बायको म्हणूया त्यांच्यासाठी. रात्रीच्या वेळेला एक वाघ आला आणि त्यांनी हिच्या नवऱ्याला ओढून नेलं. हे केव्हा कळलं की ज्या वेळेला सकाळी पहाटेच्या वेळेला आरडाओरड झाली, हा इथे दिसत नाही आहे, त्यावेळेला फाडून वगैरे सगळे टाकलं होतं, कपडे वगैरे सुद्धा फाडले होते, ते तिथेच ठेवले होते. पण तो मेला. आता सासरची मंडळी काय म्हणाली की तुला सासरी नेऊन काय उपयोग आहे, तुला मी माहेरी पोचवतो. आणि ज्यावेळेला ही लीलावती माहेरी आली त्यावेळेला भास्कराचार्यांना काही आश्चर्य वाटलेलं नाही, कारण लगेचच तिला वैधव्य योग आहे हे त्याला माहीत होतं. ते म्हणाले ठीक आहे, प्रारब्धाची गती कुणाला चुकली आहे, पण ठीक आहे. आणि नंतर त्यांनी आपलं गणित आहे ना ते आपल्या मुलीला शिकवायला सुरुवात केली. आणि तिच्याही सहकार्यानं ती प्रश्न हुशार विचारायचे, चांगले प्रश्न विचारायचे. आणि असं करता करता एक मोठा गणितावर आधारित ग्रंथ तयार झाला आणि त्या ग्रंथाचं नावच त्यांनी लीलावती ठेवलं. एक लक्षात ठेवा, लीलावतीला जर दीर्घ वैवाहिक जीवन लाभलं असतं तर अशी कितीतरी जोडपी या सृष्टीत किंवा या पृथ्वीच्या पाठीवर लग्न करून मेलीत सुद्धा ना, चांगलं दीर्घ वैवाहिक जीवन जगून. पण लीलावती अमर झाली या ग्रंथामुळे. आणि ही कथा त्या ग्रंथाशी जोडल्यामुळे सौभाग्य म्हणजे काय सांगा बरं. सौभाग्य म्हणजे फक्त ते कपाळावरचं कुंकू, भाग्य, सौभाग्य म्हणजे लीलावती ही या ग्रंथाच्या माध्यमातून अमर ग्रंथ आहे. त्याची अनेक भाषांत भाषांतर झालेली आहेत. आत्ता आपल्याला वेळ नाही, पण त्याच्यातलं एक एक गणित असतं ना, ते कधी कधी एक एक पानभर असतं. कारण गणित वृक्ष वाटू नये म्हणून निरनिराळ्या प्रकारचं बाजूचं सुंदर नैसर्गिक वातावरण असतं. म्हणजे त्यांना 8 पाकळ्यांचं कमळ आणि 6 पायांचा भुंगा हे जर त्यांना घालायचं असेल तर हे सकाळ झालेली आहे, सूर्य उगवलेला आहे, सगळीकडे सोनेरी किरण, हे सगळं असतं त्या गणितात. त्यामुळे होतं काय की वाचावंसं वाटतं आणि गणित सोडवावंसं वाटतं. मुद्दा काय आहे की मुहूर्त त्यांनी ठरवला होता, पण त्याच मुहूर्ताला लग्न होईल हे त्यांच्या हातात नव्हतं. आणि हे कुणाच्याही न कळत घडलं ना, कुणाच्याही न कळत. त्यांनी कुणालाही सांगितलं नाही की अरे बाबा तिचा मोती पडला होता आणि म्हणून थांबलं होतं. कुणाला सांगायचं, काय करायचं, मुहूर्त तर चुकला होता. म्हणजे प्रारब्ध स्वीकारायलाच लागलं. पण नंतर त्यांनी अशा पद्धतीने प्रयत्न केले, देवाच्याच प्रेरणेने म्हणूया, कारण ते सश्रद्ध होते, की अमर ग्रंथ तयार झाला. म्हणजे प्रयत्नही झाले, प्रारब्धही आहे, मुहूर्त काढण्याची बुद्धीही आहे. आणि एक लक्षात ठेवा, प्रयत्नातून एक नवीन ग्रंथ किंवा या जगाला, मानव जातीला एक चिरकाळ टिकेल असं काहीतरी दिलेलं आहे. हा मुहूर्ताचा अर्थ आहे. मुहूर्त म्हणजे गणित, मुहूर्त म्हणजे ते घड्याळातले वेळ वगैरे, फार सामान्य अर्थ आहे. पुढे जाऊया. अक्षय तृतीया, विष्णूने कृष्णाने वनवासात असताना युधिष्ठिराला सांगितलं होतं की अक्षय तृतीयेला तू विष्णूची पूजा कर, म्हणजे तुला गेलेलं वैभव मिळेल आणि ते अक्षय काळ तुझ्याकडे टिकेल. अशा अनेक गोष्टी या अक्षय तृतीयेशी जोडलेल्या आहेत. आपल्याला त्या गोष्टी बघायच्या नाही, महाराजांचं चरित्र बघायचं. काल महाराजांची आई अयोध्येला गेली, महाराजांनी उत्तर क्रिया वगैरे सगळं तिथेच केलं. त्यानंतर 1-2 वर्षांनी महाराज पुन्हा काशीला गेले होते. येताना अयोध्येला आले आणि महाराजांची गंमतच असायची. एकदम ते इतका आकस्मिक अनपेक्षित प्रश्न विचारायचे. आईबरोबर राहायला कोण तयार आहे? सगळी जणांना पहिल्यांदा अर्थच कळला नाही. म्हणजे आई कुठे आहे? मग तेच मी म्हणतोय, आईला एकटे वाटतं. आईबरोबर राहायला कोण तयार आहे? तर दहिवडीच्या एक कुलीन म्हणजे चांगल्या घरातील विधवा जानकीबाई म्हणून होत्या, मी राहायला तयार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी 6ला त्यांना जुलाब सुरू झाले. 7 वाजता त्या मेल्या, देहांत झाला त्यांच्या. महाराजांनी सगळे धन संस्कार वगैरे केले आणि आईला सांगितलं असेल की तुला सोबतीला आपलीच एक मावशी दिलेली आहे, जानकीबाई. आणि जानकीबाई हो, अयोध्या, जानकी, बघ सगळंच योग आणि तिथे जगले. मुद्दा काय की केव्हा काय सांगतील नेम नाही. पण हे फक्त माणसांच्या बाबतीत होतं असं नाही, तर
प्राण्यांवर त्यांचं किती प्रेम होतं. म्हणजे आश्चर्य वाटेल. गायींवरचं प्रेम तर तो एक स्वतंत्र विषय आहे. आपण बाकीच्या प्राण्यांवरचं प्रेम आधी बघूया. गाढवापासून सुरुवात करूया की. तुम्हाला वाटेल गाढवाची एंट्री महाराजांच्या ह्याच्यात केव्हा झाली आहे. ती एंट्री एक्झिट होण्यासाठीच झालेली आहे, एवढं लक्षात ठेवा. मे महिना आहे, दुपारचे 2 वाजलेत, गोंदवल्याचं ऊन तुम्हाला माहीत आहे. आणि अशा वेळेला त्या रामाच्या मंदिराच्या दारात, त्यावेळेला समाधी मंदिर वगैरे नाही आहे, लक्षात ठेवा. समाधी मंदिर महाराज गेल्यानंतर झालेलं आहे, हा महाराज असतानाच आहे. तर इथे आडवलं गाढव तडफडते, तहानेनं तडफडते, रोगही त्याला झालेला आहे, शेवटचा क्षण किंवा शेवटचा श्वास उरलेला आहे असं समजूया. महाराज म्हणाले गंगा घेऊन या. गंगा आपल्याकडे छोटीशी तरी असतेच नाही, कधी कळशीसारखी. आणि त्यावेळेला तर असायचेच. महाराज काशीला वगैरे जायचेच की. त्यांनी त्या गाढवाला इतकं सुंदर कुरवाळलं, गोंजारलं, शरीरावरून हात फिरवला, त्याला बरं वाटलं असेल. तोंडात गंगा घातली आणि त्यांनी महाराजांच्याकडे बघत शांतपणे महाराजांच्या मांडीवर म्हणलं तरी चालेल प्राण सोडलेला आहे. एक चांगले सत्पुरुष की महाराजांचा अभ्यास, महाराजांच्याच पंथातले म्हणलं तरी चालेल, हा प्रसंग सांगून गमतीनं म्हणायचे की मला वाटते गेल्या जन्मी मी ते गाढव असलं पाहिजे. कारण त्याशिवाय महाराजांबद्दल मला इतक्या आतून कसं वाटतं. महाराज म्हणजे जीव की प्राण नाही, प्राणाच्याही पलीकडे असलेलं जे चैतन्य आहे माझ्या आत आणि म्हणून मी जिवंत आहे, ते महाराज हे मला कसं वाटतं आतून. मी ते नक्की गाढव असलं पाहिजे. आणि महाराजांच्याकडे बघत जसं जटायूनी रामाच्या मांडीवर राम म्हणत प्राण सोडला, मुक्तच झाला तो, तसं महाराज म्हणाले की प्रत्येक प्राण्याला सुद्धा गती असते, ह्याला चांगली गती मिळेल. हे जीव जरी माणूस नसला आणि ती आपण म्हणलं ही भोगयोनी वगैरे जरी आहे, तरी छान अंत त्याच्या जीवनाचा झालेला आहे, त्याला पुढे गती मिळेल. ही महाराजांची भाषा आहे, पण ठीक आहे. त्याच्यानंतर एक कुत्रा, साधं कुत्रं असेल पण सतत महाराजांच्या बरोबर असायचं. 2च गोष्टी त्यांच्या मी तुम्हाला सांगतो की एक म्हणजे एकादशीचा उपवास करायचा आहे कुत्रा. त्याला कळायचं म्हणजे एकादशीच्या दिवशी त्याला भात भाकरी वाढली तर खायचं नाही, त्याला ती भगर किंवा खिचडी वगैरे असलंच काहीतरी लागायचं. आणि त्याला कसं कळत असेल एकादशी आहे म्हणून. आणि अगदी आपण जिथे हे करतोय कार्यक्रम त्याच्या शेजारी एका मिलिटरीतल्या माणसाचा, नेव्हीतल्या माणसांचा कुत्रा होता, तोही एकादशी करायचा. आणि यांच्या घरात नाही म्हणलं तरी आपण ज्याला म्हणतो सामिषाहार, नॉनव्हेज असायचाच ना, त्या दिवशी तो कुत्रा स्पर्श करायचा नाही. आणि कधी कधी त्या कुत्र्यामुळे ह्यांना कळायचं की आज एकादशी आहे करे. कल्पना करा, हे कुठले तरी संस्कार असतात. आणि महाराजांच्या इतकं चिकटलेलं होतं. महाराज गोंदवलेला असताना सतत त्यांच्या बरोबर 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 करायचं. महाराज गेले म्हणजे काय झालं लक्षात ठेवा. आणि महाराजांचा देह ठेवलेला आहे आणि चिता पेटल्यानंतर चिता शांत येतोपर्यंत ते घिरट्या घालत राहिलं, प्रदक्षिणा घालत राहिलं महाराजांच्या चितेला. एक लक्षात घ्या, महाराज गेल्यानंतर सुद्धा त्याला जाणीव झाली की आपण ज्याच्याबरोबर कायम होतो तो आता उरलेला नाही आहे. बाकी त्याला काही कळलं नसेल, पण हे मात्र नक्की कळलं. त्यांनी प्रदक्षिणा घातल्या. त्याच्यानंतर घोडा महाराजांचा, बताशा म्हणायचे त्याला. बताशा म्हणजे बत्तासा, पांढरा होता तो, एका फौजदाराचा होता, खट्याळ होता, कुणाला विशेष बसू द्यायचा नाही. मग हे दान देऊन टाकावा. अशा वेळेला एखादा साधू पुरुष बरा असतो, म्हणजे पुण्यही मिळतं आणि तो बघून घेईल ना, त्यांच्याकडे शक्ती असते काहीतरी. हा बताशा घोडा महाराजांना विशेष कुणाला बाकी दुसऱ्याला बसू द्यायचा नाही. पण महाराज 2-3 दिवस दिसले नाहीत ना, ते एवढा किंकाळायचा. बांधलेला जो दोर असायचा त्याला हिसडे द्यायचा. कुणीतरी सांगायचं बताशा आज मस्त झालाय, त्याला जरा बघा. महाराज यायचे, बताशा मी आलो नाही म्हणून ना रे. असं केल्यानंतर मग महाराज थापटायचे, रपेट करून यायचे. महाराज घोड्यावर फार चांगले बसायचे, लहानपणापासून असतील तर ते बसून एक 7-8 मैल रपेट करून यायचे आणि मग तो बताशा शांत व्हायचा. इतकं की मृत्यूच्या आधी त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता, तरीसुद्धा बत्ताशा अनावर झाल्यामुळे ते गेलेले आहे, तर बत्ताशावर बसून असेच 5-6 मैल रपेट करून आलेले. तेव्हा तो बत्ताशा शांत झाला. शाहूराव चिवटे नावाचा एक शिष्य होता. तो म्हणला की तुम्हाला कधी कधी घोडा लागतं, तुम्ही असता किती गोंदवल्याला नसतात, मी घेऊन जातो ना, मला व्यापाराला उपयोगी पडेल. ते म्हणाले त्याची इच्छा असेल तर न्या तुम्ही. त्याला नेला. त्या क्षणापासून त्याने अन्न आणि पाणी याचा त्याग केला आणि त्याच्या डोळ्यातून कायम अश्रू ढळत होता. घोडं सुद्धा रडतं
की त्या शाहूरावांना इतकं आश्चर्य वाटलं की त्याने परत आणून दिलं. म्हणाले हे दुसऱ्याकडे राहणारं घोडं नाही आहे. आणि महाराजांना बघितल्यानंतर तो जो धावत गेला, आपण म्हणतो वासरू गाईकडे धावत जातं, कारण त्याला दूध हवं असतं, त्याला आपली आई ओळखते. इथे महाराज माऊलीच घेऊ गेला काय, त्यांना चाटतो काय, आपली मान त्यांना अशी घासतो काय, हे सगळं करत होता तो बत्ताशा. हा बताशा घोडा कितीतरी कथा प्रसंग की ज्याच्यात हा घोडा आहे. गायींच्या वेळेला आपण एक प्रसंग बघणार आहोत. रात्रीसुद्धा ह्याला महाराजांनी काढलेला आहे आणि चल आपण जाऊया, एक महत्त्वाचं काम आहे. आणि अगदी गोंदवलेहून म्हसवडपर्यंत बाजाराच्या कामासाठी महाराज जायचे. हा एक घोडा आहे, लक्षात ठेवा. वाघ महाराज ज्यावेळेला गुहेत निश्चय करून बसले होते गुरु भेटीच्या काळात, गुरु शोधाच्या काळात, उठणार नाही. भूक तर लागायची ना, 12-13 वर्षांचं महाराजांचं वय. गुहेच्या तोंडाशी एक फळ आणून ठेवलेलं असायचं. त्या भागात एक लक्षात ठेवा, ज्या भागातली फळं असतात ना ती त्या भागात खाणं हे आरोग्यवर्धक असतं. ज्या ऋतूतली फळं त्या ऋतूत खाणं हे आरोग्याला चांगलं असतं, हितकारक. तसं ते फळ असायचं आणि ते खाल्ल्यानंतर महाराजांची दिवसभर भूक भागायची. विचार करा. आणि दिवसभर भूक भागल्यानंतर डोळे उघडे ठेवून एकदा महाराज बसले तर वाघ एक तोंडात फळ घेऊन आला. बरोबर त्याने गुहेच्या मध्यावर ठेवलं आणि निघून गेला. वाघ एरवी फळाला किंवा शाकाहाराला त्यांना नाग असं सांगितलं जातं. म्हणजे ज्याचं घ्राणेंद्रिय अत्यंत तीक्ष्ण असतं, व्यापक असतं, त्यालाच वाघ म्हणलेला आहे. व्याघ्र हा शब्द आहे. आणि सांगतात ना की पाणिनी पतंजली, त्याच्यातले पाणिनी हे व्याकरण वगैरे शिकवायचे. त्यावेळेला मुलं आली मागून वाघ आला. अरण्यात आश्रम असायचे ना, आणि मुलं वाघ व्याघ्रा. आणि त्यावेळेला व्युत्पत्तीचा क्लास चालू असेल, व्युत्पत्तीचा वर्ग चालू असेल की हा शब्द कसा झाला. ते इतके तल्लीन झालो ते शिकवण्यात की त्यांना वाटलं व्याघ्र म्हणजे व्याघ्र शब्द कसा तयार झाला हे मुलांना विचारायचंय. मुलं त्यांना सांगत होती मागून वाघ येतोय व्याघ्र, आणि मुलं पळून गेली आणि हे सांगत होते व्याघ्रते इथे व्याघ्र. आणि वाघाने त्यांना सांगितलं. पेशावर म्हणून आज जे पाकिस्तानात गेलेलं शहर आहे तिथे हा प्रसंग घडला. त्यांची समाधीसुद्धा तिथे होती. सध्या कुठल्या अवस्थेत असेल माहीत नाही आहे. पण ही तल्लीनच आहे. महाराज कुठल्याही पशुबरोबर इतक्या समरसतेने वागायचे की पशु त्यांना वशच व्हायचा. गायींची आपण उदाहरणं बघणार आहोत. एक नाग, आणि नागाचं एक मजेदार उदाहरण आहे. महाराजांचा सत्संग चालू आहे आणि एक नाग असा सरपटत आला. साप असेल, नाग म्हणण्यापेक्षा साप. भवानरावांनी ते बघितलं. भवानराव हा महाराजांच्या चरित्रातलं हे असं पात्र आहे, लक्षात ठेवा, की कुठल्याही प्रकारचे शारीरिक काम करायचं, पण महाराजांवर महाराज म्हणजे प्रतिपरमेश्वर एवढी श्रद्धा आहे शेवटच्या क्षणापर्यंत. आणि पुढे महाराजांची चिता पेटल्यानंतर हा भवानराव एवढा अनावर झालेला आहे की चितेत उडी टाकायला निघाला. त्याला 4-5 माणसांनी धरावं लागलं. आणि पुढे तो अस्थिर येईना कोणाला. नाही माझ्या आहे ते महाराज. कारण काय, आज बघणार आहोत ना, गोशाळा आणि गोशाळेत हा काम करायचा, लाकडं वगैरे फोडायचा. तर त्यामुळे हा भवानराव, एक प्रसंग घडलेला, हा काशीला गेलेला आहे. त्याला पैसे कुठे त्याच्याकडे. तर कुणीतरी सांगितलं की नदीच्या काठीवर जो बंगला आहे त्याला भूत बंगला म्हणतात. कुणी राहत नाही तिथे, तू जाऊन राहा ना. हा म्हणला काही हरकत नाही, भूत ती असती तर मी महाभूत आहे. रात्री कुणीतरी आलं आणि त्याच्या छातीवर बसलं आणि म्हणाला मला तुला मूठ मारायची आहे. मार ना, महाराजांना विचारून मार. मला तुझा गळा दाबायचा. महाराजांना विचारून कर. कोण महाराज? महाराज म्हणल्यानंतर जिना होता आणि त्या जिनावरून खडावांचा आवाज आला. पादुका असतात ना लाकडी, खडावांचा आवाज आला. महाराजच आले होते. भवानराव नुसतं म्हणाला महाराज आणि स्मर्तृगामी, मला ही विद्या माझ्या गुरुनी शिकवलेली आहे, वरदान दिलेलं आहे की तुला जिथे हवं असेल, जिथे तुझी गरज असेल तिथे त्याच क्षणी तू पोचशील. दत्तात्रेयांना, स्वामी समर्थांना आपण स्मरणगामी किंवा स्मर्तृगामी म्हणतो, तसे ते होते. भवानरावांनी स्मरण केलं म्हणजे त्याला आव्हान दिलेलं आहे. महाराजांना विचारून काय करायचं ते कर. महाराज आले. महाराज ते भगव्या कपड्यातले बघितल्यानंतर हे छातीवर जे बसलेलं होतं प्रकरण ते उठलं आणि उडी मारली समोरच्या खिडकीतून आणि खाली पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला. खालून गंगा वाहत होती. काशीचा प्रसंग आहे हा. महाराज म्हणाले बरं झालं त्याला मुक्ती मिळाली, बरं झालं त्याला मुक्ती मिळाली. पण भवानरावाची श्रद्धा आहे, लक्षात ठेवा. तर असे अनेक लोक होते. तर वाघाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगत होतो की व्याघ्रेश्वरी नावाची एक देवी आहे.
वाघावर बसलेली आपण म्हणतो ना सिंहवाहिनी आहे, तशी व्याघ्रवाहिनी सुद्धा आहे. आणि वनातल्या लोकांना, भिल्ल वगैरे ना, ह्याच देवदेवता लागतात. कारण वाघाचं जर मला भय आहे तर वाघावर बसलेली शक्ती म्हणजे वाघावर नियंत्रण करणारी शक्ती व्याघ्रेश्वरी देवी. महाराजांची सुद्धा कुलदेवता म्हणून दत्ताच्या तिथे आपण बघतो ती तशीच आहे, वाघावर बसलेली आहे. तर मुद्दाम काय सांगायचं की त्या देवीने सांगितलं असेल माझं एक पोर इथे तपश्चर्या करत बसलेला आहे, तू उचल ते फळ आणि रोज तो इथे असे तोपर्यंत त्या गुहेकडे नेऊन ठेव. ही शक्ती आहे आणि ह्या शक्तीवर विश्वास ठेवावाच लागतो. अशा घटना आपल्या जीवनात सुद्धा घडतात. तर तो तर वाघ होता, बताशा घोडा होता. नाग, एक तरडे नावाचा माणूस महाराजांना भेटायचं त्यांनी ठरवलेलं होतं. एकदा शेतात नाग म्हणल्यानंतर असा फणा काढून बसला असेल, तेवढं त्यांनी सांगितलं मी गुरुकडे जातोय, सद्गुरूंची शपथ. नाग स्तब्ध झाला. नंतर महाराजांना आल्यानंतर त्यांनी ही सगळी घटना सांगितली. ते म्हणले अरे धाव धाव, तो अजून तिथेच असेल, शपथ सुटली म्हण, त्याला त्याच्या वाटेनं जाऊ दे. पण खरंच तो नाग तसा होता. महाराज काय म्हणाले की हे जे प्राणी आहेत ना, पक्षी सुद्धा धरलेत तरी चालतील, त्यांना भाषा कळत नाही आपली, पण भाव कळतो. वांतेच्या ठिकाणी 2 साधिकांना आलेला अनुभव बघा. गुरुचरित्र आहे ना, आपल्या गुरुचं चरित्र, ते गुरुचरित्र ते आपल्या जीवनात नको का उतरायला? म्हणजे आपण गुरुदास झालं पाहिजे. काही जण गुरुनाथ व्हायला बघतात. हे महाराज आमचेच आहेत, हे महाराजांचाच मी आहे, सगळं घर महाराजांचं आहे, सगळं महाराज महाराज महाराज. प्रत्यक्षात फक्त शब्दांचे बुडबुडे असतात ते. पण या दोघी जणी केंद्रात यायला निघाला. उपासना होती त्या दिवशी आणि संध्याकाळच्या वेळेला रस्तेही त्यावेळेला अरुंद होते. बरोबर मध्ये नाग होता फणाकडून बसलेला. त्यामुळे आपण हालचाल केली तर हा पुढे येईल. अंधार होता तसा म्हणजे दिसत होता. आपण म्हणतो ना की संध्याकाळचा प्रकाश वगैरे होता. त्यांनी काय सांगितलं, हा प्रसंग त्यांना आठवला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या सद्गुरूंकडे जातोय, आमच्याकडून तुला काही भय नाही, तू तुझ्या मार्गाने जा, आम्ही आमच्या मार्गाने जातो. हे ज्या शब्द बोलल्या आणि तो त्याच्या मार्गाने गेला म्हणजे त्यांच्या मार्गाने गेला. आता त्याला भाषा कळली का, भाव निदान एवढं तरी कळलं असेल यांच्याकडून आपल्याला धोका नाही आहे. त्या तिथे थांबल्या आणि काहीतरी सांगतात, सापाला ऐकूही येत नाही, हेही लक्षात ठेवा. म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या त्याला कसं कळलं असेल. भावाची भाषा आहे ना ती स्पंदनांची भाषा आहे आणि ती कळतेच कळते. साप चालतो कसा, त्याला तसे पाय कुठे खालून त्याला सगळं कळतं, कुठे काय येतं ते स्पंदनातून त्यांना कळतं. भावस्पंदन आहे, भाषा शब्द असतील नाही कळणार. म्हणून म्हणतो निरनिराळे हे जे पक्षी प्राणी जीवनात येतात संतांच्या. ख्रिस्ती याच्यात सुद्धा सेंट फ्रान्सिस ऑफ ॲसिसी गावाचा सेंट फ्रान्सिस, त्याला पशुच्या पक्ष्यांच्या अशा भाषा यायच्या. आपण टार्झन वगैरेला बघतो ना, तो सगळ्या पशुपक्ष्यांना बोलवायचा आणि ख्रिस्ताच्या गोष्टी सांगायच्या. म्हणजे सगळे त्याच्याभोवती जमायचे. त्यांना गोष्टी काही कळत असतील नसतील, पण हा माणूस आपल्यावर प्रेम करतो, आपल्याला स्पर्श करतो. प्रेमाचा स्पर्श तर कळतच कळतं. म्हणजे कुठलंही जनावर असेल आणि तुम्ही त्यांच्या मानेच्या ठिकाणी असं जर खाजवलं ना तर ते तुमचंच होऊन जातं. पण स्पर्श केला मात्र पाहिजे. गोमाता लक्षात घ्या की महाराज म्हणतात रामानंतर माझी आई गीता माई आणि नंतर गोमाता. मला परमप्रिय असलेलं कोण असेल तर या गोमाता. महाराजांच्या जीवनात गायीबद्दल कितीतरी प्रसंग आहेत. आपण काही प्रसंग बघूया. सगळ्यात लक्षात ठेवा, आईने सांगितलं शाळा सोडलीस ना आता गाई चारायला जा. गाय तेव्हापासून महाराजांच्या जीवनात प्रत्यक्ष आली. मग गाई चारायला न्यायच्या, मग तिथे कृष्णासारख्या क्रीडा करायच्या, सगळ्यांच्या शिदोर एकत्र करून काला. एक फार सुंदर जीवन होतं महाराजांचं. आणि महाराजांच्या जीवनात महाराजांनी केलेल्या क्रीडा म्हणजे खेळ आणि खोड्या आणि त्यांच्याबद्दल आलेल्या तक्रारी, कृष्णाचं लहानपणचं जीवन आणि महाराजांचं जीवन याच्यात साम्य आहे. म्हणून तेव्हापासून महाराजांच्या जीवनात गायी प्रत्यक्ष आल्या, वासरं प्रत्यक्ष आली. एरवी गोठ्यात असतील पण आता चारायलाच नेत होते दिवसभर. इन चार्ज म्हणतात ना, महाराजांच्या वर सोपवलेली होती ती. त्याच्यानंतर महाराज गुरुच्या शोधाला निघाले. उज्जैन हे जे आहे नंतर त्याला अनुग्रहानंतर सुद्धा हा प्रसंग सांगितला जातो. तिथे एक गाय यांच्या गुहेच्या ठिकाणी यायची सकाळ संध्याकाळ आणि पाहणा सोडायची. महाराजांना भूक लागलेली असायची पण पोट भरेल इतकं दूध, गाईचं वासरू जसं दूध पितं तसं महाराज प्यायचे. कारण भांडं कुणाकडे होतं आणि असं गाईचं दूध दुसऱ्या कोणी पिळलं तर मला हातात घेता येईल, मी कसं करणार आहे. एखादं वत्स म्हणजे गोवत्स आपण ज्याला म्हणतो ना, काय सुंदर दृश्य असेल.
त्या गुहेत जितके दिवस होते तितके दिवस ही गाय सकाळ संध्याकाळ असा पाहणं सोडून जायचं. असा सकाळ संध्याकाळ इंदूरला तो गवळी होता, आपण बघितलं. तो धारोष्ण दूध गाईचं फेसाळ असं महाराजांना सकाळ संध्याकाळ, म्हणजे पहिलं दूध काढल्यानंतर पहिला जो तांब्या असेल तो बाजूलाच काढून ठेवत असेल महाराजांसाठी. म्हणजे गाय जशी महाराजांच्या जीवनाचा अभिन्न अंग होतं, तसं महाराजांचं अंग हे जे घडलं होतं ते सुद्धा गोरसाने, गौरस आपण म्हणतो, तर त्यांनी घडलेलं होतं, गाईच्या दुधाने घडलेलं होतं. एकदा महाराज अबूच्या अशा जात होते अरण्यातून, रानातून. भिल्लाच्या टोळीने त्यांना पकडलं. नंतर त्यातला म्हातारा भिल्ल होता, तो म्हणतो याच्याकडे लंगोटी सोडून काही नाही आहे. महाराज अनवाणी असायचे बऱ्याच वेळा. बर्फावरून जर ते अनवाणी चालत असतील ना तर नमस्कारच त्यांना केलेला बरा. आपल्याला हातात बर्फ वगैरे एक मिनिट नाही सहन होत, आणि ते जायचे बर्फावरून. तिथेही गायी त्यांच्या जीवनात आलेल्या आहेत, पण त्या वनगायी. वनगायी म्हणजे काय, त्यांना एवढं दूध असायचं, आणि काहींची कुठेतरी असायची पिल्लं वगैरे, आणि ते दूध त्यांच्या स्तनातून गळायचं, बर्फावर पडायचं, गुलाबी रंगाचं घट्ट दूध, आणि बर्फावर पडल्या पडल्या त्याची वडी व्हायची. महाराज म्हणाले, आधीच्या साधूंनी मला दाखवली होती, मला कळायला लागलं. आम्ही त्या वड्या खायचो, आपण आईस्क्रीम खातो ना, आणि इतकी तृप्ती व्हायची, छान व्हायचे. आपण मागे बघितलं होतं ना की तिथे असे कंद असायचे. ते कंद असे दाबले की त्यातून आपण ज्याला रवा म्हणतो किंवा आपण ज्याला भगर म्हणतो, वऱ्याचे तांदूळ, तसे बाहेर पडायचे. मग ते तुम्ही एखाद्या पंचात वगैरे असे घेतलेत, वालो आपण म्हणतो त्याला, आणि तिथे गरम पाण्याचे झरे असायचे. काही निसर्गाचं कौशल्य बघा. बर्फ या गरम पाण्याचे झरी आहे, त्याच्यात नुसती ती पुरचुंडी धरली की शिऱ्यासारखा सुंदर पदार्थ तयार व्हायचा. महाराज म्हणायचे तो खाल्ला ना की इतकी तृप्ती वाटायची की 1-2 दिवस खायला मिळालं नाही तरी चालेल. हे सगळे निसर्गाने, कारण निसर्ग माता आहे ना, आपण मदर नेचर म्हणतो, इट इज मदर ऑफ ऑल मदर्स. आपण सृष्टी आहे ना ती सगळ्या मातांची माता आहे, आणि त्या सृष्टीची माता किंवा पिता जर कोण असेल तर परमेष्ठी, परमेश्वर. आपण नेहमीच म्हणतो व्यष्टी म्हणजे मी व्यक्ती आहे, व्यक्ती व्यक्ती मिळून समष्टी म्हणजे समाज बनतो. या समष्टीचं म्हणजे सगळ्या व्यक्तींचं आणि सगळे पशुपक्षी आहेत त्यांचं धारण पोषण करण्यासाठी जी शक्ती आहे तिला सृष्टी म्हणतो आपण. आणि या सृष्टीचं नियंत्रण करणारी, संचालन करणारी परमेष्ठी आहे. या 4 पातळीवर आपलं जीवन जगत असतो आपण. एक आहे व्यष्टी म्हणजे स्वतः मी, समष्टी म्हणजे समाज, सृष्टी म्हणजे निसर्ग, आणि परमेष्ठी म्हणजे परमेश्वर. या चौघांकडे पाहण्याची माझी जी दृष्टी आहे ना, लक्षात ठेवा, ती जर मैत्रीची असेल किंवा निसर्ग स्नेही आपण म्हणतो किंवा कृतज्ञतेची जर असेल तर कृपेची वृष्टी माझ्या जीवनात होते. व्यष्टी आहे, समष्टी आहे, सृष्टी आहे, परमेष्ठी आहे, यांच्याकडे बघण्याची भद्र, अगदी चांगली कल्याणकारी दृष्टी आहे, आणि मग कृपेची वृष्टी आहेच आहे. हे ऋषींचं जीवन आहे. अशी शैली आता जवळजवळ अशक्यच झाली म्हणायला हरकत नाही आहे, पण ही एक शैली आहे जीवनाची. तर भिल्लांच्या त्या टोळीनं महाराजांना पकडलं. म्हणाले हा साधू असेल तर ह्याच्याकडे काहीतरी शक्ती किंवा सिद्धी असेल, आपण शिकून घ्या ना काही. महाराज म्हणाले मला काही येत नाही, श्रीराम जयराम जय जयराम सोडून घेऊन गेले आपल्या वाड्यावर. आणि नंतर म्हणाले ह्याला असं कसं सोडायचं. एक गाय आणली की जी मारकी होती, नाठाळ होती आणि वांज होती, म्हणजे कधी तिला पिल्लूच झालं नाही वासरू, आणि त्यामुळे दूधही तिने कधी दिलेलं नव्हतं. हिला दूध काढायचं. महाराजांनी इतक्या प्रेमानं तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं, माय मला भूक लागली का, मला पोट भरेल, माझं पोट भरेल एवढं दूध दे. भांडणायला सांगितलं, दूध दिलं ना तिने. मग सगळे घाबरले. ह्याच्याकडे जर अशी सिद्धी असेल, शक्ती, अतिनैसर्गिक म्हणतो ना, सुपर नॅचरल पॉवर, हा आपल्याला शाप सुद्धा देईल. मग सगळे शरण आले. ते म्हणाले तुम्ही लूटमारीचा धंदा करू नका. या जंगलातच, अरण्यातच कितीतरी दुसरे व्यवसाय तुम्हाला करता येतील, पण निदान राम नाम घ्या, म्हणून त्यांना अनुग्रह दिला महाराजांनी. आणि ते गेलेले. पण इथे सुद्धा गाय महाराजांच्या जीवनात आलेली आहे. महाराजांच्या जीवनात गायी आल्याचे काय अगदी हृदयाला स्पर्श करणारे प्रसंग आहेत. कसाई असायचे, आणि कसाई म्हसवड म्हणून जे पंढरपूर आणि गोंदवले यांच्यामध्ये आहे, त्या म्हसवडला गुरुवारचा बाजार असायचा, आणि तिथे जनावरं, गुरं विकायला यायचे. हे कसाई गाई घ्यायच्या आणि कापायचे त्यांना. महाराजांना गाय म्हणलं की डोळ्यात प्राणी याचं प्रेमानं. आणि हे दृश्य जर त्यांना कधी दिसलं, म्हणजे कल्पनेनं जरी,
तरी त्यांच्या हृदयाचं पाणी पाणी व्हायचं. म्हणून ते काय करायचे की सगळ्या गायी विकत घ्यायचे आणि कसायाने जर विकत घेतलेल्या असतील तर त्यांना जास्त किंमत देऊन त्याही घ्यायचे. पहिल्यांदा कसायाने दिलं, बरं आहे ना, आपल्याला पैसा इथेच मिळाला. पण पुढे पुढे काय व्हायला लागलं की महाराज आधी जायला लागले आणि सगळ्या गायी घ्यायला कसायाला गाईच मिळालं. म्हणजे आमचा धंदाच बसला. मग काय करायचं? एकदा महाराज गेले होते. कुठे गेले होते? म्हसवडच्या बाजारात. आणि म्हसवडच्या बाजारात मार्गशीर्ष महिन्यात तिथे मोठी गुरांची जत्रा असते. त्यांनी महाराजांनी लोकांच्याकडून आदल्या दिवशी संध्याकाळी पैसे जमवले. नागप्पा म्हणून त्यांचा होता, जो त्यांच्या बताशाबरोबर पळत जायचा बऱ्याच वेळेला. त्याला सांगितलं रात्री 1:30ला निघायचं आपल्याला. आणि गेले आणि पहाटेच्या सुमारास पोहोचले किंवा रात्री 1:30-2ला ते म्हसवडला पोहोचले. रात्री निघाली इकडून. थोडा वेळ झोपले, 4ला उठले. त्यांनी ध्यान वगैरे केलं. अत्यंत गोड आवाजात भजन म्हणलं, रामनाम म्हणलं आणि लवकर गेले बाजारात. आणि जेवढ्या 60-70 गायी होत्या तेवढ्या महाराजांनी विकत घेतल्या. गायीची किंमत त्यावेळेला कमी असली तरी त्यावेळेला महाराजांच्याकडे पैसेही कमीच होते केवळ, पण घेतल्या त्याने. आणि म्हणाले, नागप्पा चल घेऊन तू यांना. मग काय झालं, जेवायला बसले. तिथे ओळखीचे, म्हसवडला कितीतरी ओळखीची मंडळी होती. आणि ते घास गिळायला लागले आणि घास खाली उतरेना. त्यांनी पाणी प्यायला, त्याला ठसका लागला. ते म्हणाले नागप्पाला, नागप्पा जरा बघ रे जाऊन आजूबाजूला काय घडतंय ते. ते महाराजांनी सगळ्या गायी विकत घेतल्यानंतर एक गाय विकायला आली असेल, ते एका कसाईनं घेतली होती, ती कशीच त्याच्याबरोबर जात नव्हती. लक्षात ठेवा. आणि म्हणून तो तिला मारत होता, काठीनं मारत होता आणि तोंडातून तिच्या रक्त येत होतं. नागप्पांनी सांगितलं असं असं आहे. महाराज गेले. आईला मारतोयस का रे? तुला किती पाहिजेत तेवढे पैसे देतो, पण एक गाय मला दे. तर तो म्हणतो की आमचा धंदाच तुमच्यामुळे बसलेला आहे, पण ही गाय तरी मला दे ना. पण जखमी झालेली आहे. आणि ती गाय महाराजांच्याकडे धावत आली, अंग घासायला लागली. महाराजांनी तिचं तोंड वगैरे धुतलं, रक्त वगैरे आलं होतं ते. आणि लक्षात ठेवा, ती गाय त्यांचीच झाली. एक गंगी गाय नावाची गाय होती, लंगडी होती हा ती. तिच्या एका शेतकऱ्याकडे होती, म्हणजे ज्याची शेती बागायती होती, श्रीमंत होता. गाई गुरं होती. परिस्थिती फिरली त्याची. आणि म्हणून एक एक गुरं त्यांनी कोणाकोणाला द्यायला सुरुवात केली. लंगडी गाय कोणाला द्यायची. कोणीतरी सांगितलं की गोंदवल्याला नेऊन द्या ना. हा घेऊन आला. आणि महाराज म्हणाले गाय ती गाय ना, दुसरं कोणी घेत नाहीये तर मला नक्कीच तिला पाहिजे घ्यायला. तर तिथे राहायला लागली, महाराजांच्या बरोबर जायला लागली. 2 वर्षांनी याची परिस्थिती सुधारली. त्यांनी ज्यांना गुरं दिली होती, म्हणजे पोसायलाच दिली होती ना, त्यांच्याकडून ती गुरं आणली. महाराजांच्याकडे आला. मला म्हटलं ही गाय मी घेऊन जातो. ते म्हणाले तिची इच्छा असेल तर न्या. म्हणून महाराजांनी तिला सोडलं आणि दोरी ह्याच्या हातात दिली. मात्र गायीने केवढा हंबरडा फोडला. आपण म्हणतो ना की ओक्साबोक्शी रडायला लागली, आपण माणसाच्या बाबतीत म्हणतो तशी ती रडायला लागली तेव्हा. डोळ्यातून अश्रूंच्या धारा, गायीच्या डोळ्यात आलेले अश्रू आपण पाहतो, पण अश्रूंच्या धारा अशा प्रसंगीच येत असतील. आपण ते प्रसंगाला साक्षी नाही आहोत. आणि महाराज म्हणाले बघ रे, ती तुझ्याबरोबर यायला तयार नाही आहे. मी हिला मुलीसारखी सांभाळतो. तुला वाटल्यास हिची किंमत देतो, पण माझ्याकडे राहू दे. तो म्हणाला ठेवून घ्या ना तुम्ही, मला किंमत कशाला पाहिजे. एवढी मुलीसारखी सांभाळतो अशी भावना तर माझीही या गायीबद्दल नाही आहे. माझ्या दृष्टीने ते एक जनावर आहे. ती गंगी गाय महाराज जिथे जायचे तिथे यायचे. आणि मध्यंतरी काही वर्षापूर्वी महाराजांचं जे वस्तुसंग्रहालय, म्युझियम, त्याच्या समोर बताशा आणि ही लंगडी गाय, गंगी गाय, याच्या 2 अशा पूर्णाकृती ठेवलेल्या होत्या, केलेल्या होत्या त्या. आणि बऱ्या लोकांना बऱ्या वाटायच्या, त्या दिसायच्या छान. ही गंगी गाय म्हणून एक होती. आता गायींचे बाकीचे जे प्रसंग आहेत ना, ते जरा विचार करा तुम्ही. कसा यांनी गायी विकत घेतलेल्या आहेत. महाराजांच्या आधी जाऊन घेतली असतील. महाराज 7ला येतात ना, हे 6ला गेले असतील. घेतल्या गायी. आणि महाराजांना कळलं की कसाही गायी घेऊन निघालेल्या. महाराज गेले. म्हणून तुम्ही ज्या किमतीला घेतलेल्या आहेत किंवा यांना कापून तुम्हाला जेवढे पैसे येणार आहेत त्याच्यापेक्षा जास्त पैसे मी देतो, पण या गायी मला द्या. लक्षात घ्या, ते म्हणाले आम्ही देणार नाही. बघा ना तुम्ही विचार करून. ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही काही अंतरावर उभे राहा आणि यांना बोलवा. त्या तुमच्याकडे जर आल्या तर आम्ही त्या तुम्हाला देतो, तुम्ही आम्हाला पैसे द्या. गायी कसायांच्या तिथे आहे. महाराज 200 पावलं दूर गेलेले आणि त्यांनी सांगितलं ए गंगे, ए नर्मदे, ए कृष्णे,
नावं घेतली नद्यांची, ये ना ग, या ना ग. मुलींना बोलवतात तसं बोलवलं. त्या शेपट्या वर करून अशा धावत गेल्या. कोणी महाराजांना चाटायला लागलं, कोणी महाराजांच्या समोर. एवढा फेर धरला त्यांनी. गोकुळात कृष्ण जसा दिसत असेल असा वलय आहे, वर्तुळ आहे गायींचं, आणि त्याच्यामध्ये हा आहे बासरी वाजवत, तसे महाराज दिसत होते. कसाईने मान्य केलं की तुम्ही पैसे द्या आम्हाला, पण आम्हाला मार्ग दाखवा, हाच धंदा आहे ना आमचा. ते म्हणाले तुम्हाला पैसे काय मी गायींचेच देणार आहे, पण तुम्ही मिळवा हत्या करून. ही गोमाता आहे ना आपली आई. आपल्याला तुम्ही कुठल्याही धर्माचे असले तरी आई दूध पाजते ना आपल्याला. ही गोमाता सगळ्यांना दूध पाजते घेऊ. म्हणजे ही गोमाता ही सगळ्या समाजाची आई आहे. कसं आपण तिला मारायचं? त्यांना ते पटलं. त्यांना काही त्यांनी रामनाम दिलं नाही, कारण बरेचसे मुसलमानच होते. पण ते म्हणाले आम्ही विचार करू. म्हणजे गायींच्या बाबतीत महाराजांच्या जीवनात असे प्रसंग घडलेले आहेत की गायी म्हणजे जिवंत व्यक्तीपेक्षा महाराजांना जवळच्या वाटायच्या. ज्या वेळेला महाराजांना कळलं की आपल्याला आता जीवन आवरावं लागणार आहे, त्यावेळेला त्यांनी अभ्यंकर नावाच्या एका व्यक्तीला बोलवलं आणि गोशाळा तयार केली. गोरक्षण हा महाराजांच्या चरित्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, गोरक्षण. आणि त्यावेळेला गोरक्षक चौंडे महाराज किंवा चौंडे महाराज म्हणून प्रसिद्ध होते. ते पंढरपूरला वगैरे जात असताना महाराजांनी त्यांना ठेवून घेतलं, काही दिवस ठेवून घेतलं, लक्षात ठेवा. आणि हे ठेवल्यानंतर त्यांनी महाराजांना त्यांना सांगितलं की मी एक तुम्हाला कफनी देतो प्रसाद म्हणून, रामाचा प्रसाद म्हणून. कृष्णाचा प्रसाद म्हणाले हरकत नाही, कारण तुम्ही गोसेवक आहात. रामनाम घेत जा, अखंड रामनाम. मी काही तुम्हाला दीक्षा वगैरे देण्याचा माझा अधिकार नाही आहे, कारण तुम्ही खूप गोसेवा केलेली आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी ती कफनी प्रसाद म्हणून घेतली आणि मी रामनाम म्हणेन म्हणून सांगितलं. गायींच्या अशा घटना घडत असताना गोशाळेतल्या गायींची संख्या वाढायला लागली. साहजिकच गोशाळा त्यांना बांधावी लागली. मग अशी भवानराव सेवा, गवत कापणं वगैरे ते भवानरावच करत होता, आणि अभ्यंकर हे बाकीची व्यवस्था, गोठा स्वच्छ. आता जर आपण गोंदवलेला गेलो तर सुंदर पद्धतीने त्या गायींच्यावर पंखे आणि गायींची नावं तिथे दिलेली, आपल्याला बरं वाटतं तिथे. म्हणजे अशा अनेक केंद्रात अशा गायी आहेत, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे काय की ज्या वेळेला महाराजांनी गायींचा गोठा तयार केला, महाराज जायचेच तिथे. आज जिथे समाधी मंदिर आहे ना तिथे त्यांनी तो गोठा मांडलेला होता. आणि महाराज जीवनाच्या आदल्या संध्याकाळी गेले आणि म्हणाले मला इथे कायमचं राहावंसं वाटतं. आदला दिवस आहे तो. भवानरावांनी ऐकलं मात्र, जरा बाजूला व्हा महाराज, इथे कायम राहावंसं वाटतं ना. त्यांनी ती जागा झाडली, त्याला सडा घातला, सारवली, रांगोळी काढली, त्याच्यावर एक खुर्ची ठेवली आणि महाराज बसायचे. अभ्यंकरांना महाराजांनी बोलवलं आणि गायींची नीट काळजी घ्या वगैरे सगळं सांगितलं. आणि आपल्या पायातल्या खडावा त्यांना दिल्या. मी इथे राहिला नाही त्यावेळेला तुम्ही मला द्या, या ठेवा तुमच्याकडे. आणि महाराज आले. दुसऱ्या दिवशी पहाटे महाराज गेलेले होते. भवानराव म्हणाला इथे त्यांचा दहन संस्कार करायचा आणि इथेच समाधी बांधायची. आणि तसंच झालं. म्हणजे महाराजांनी आपल्या चिरविश्रांतीसाठी जागासुद्धा गायींच्या साक्षीनं, गायींच्या सहवासातच मिळवली. आणि म्हणून महाराजांच्या समाधीच्या वर गोपाल कृष्ण आहे, बासरीधारी, बंसीधर गोपाल कृष्ण. काय गोड आहे ते रूप, किती हास्य चांगलं आहे. म्हणजे महाराजांची सगळी गोसेवा मूर्त रूपात त्या गोपाळ कृष्णाच्या मूर्तीतून आपल्याला दिसते. आपण समाधीचं दर्शन घेतो, नंतर पायऱ्या चढून वरती येतो की नाही, गोपाळ कृष्ण, त्याची आरती होते, त्याला नैवेद्य दाखवला जातो. गोपाळ कृष्ण महाराज हे खरंच गोपाळ कृष्णासारखेच होते. गायीचं महत्त्व भारतासारख्या देशात अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण गोवंश हा शब्द वापरतो, म्हणजे त्याच्यात गाय वासरू आलंच आणि बैल सुद्धा आले ना. महाराज ज्या वेळेला शेवटच्या गायी घ्यायला गेले म्हसवडच्या बाजारात, मार्गशीर्ष महिना, आणि त्याच महिन्यात ते गेले ना, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा जर ज्यावेळेला सौदा झाला त्यावेळेला महाराज महासमाधीपासून फक्त 3 का 4 दिवसांवर होते. म्हणजे 22 तारखेला त्यांनी घेतली, म्हणजे 18 डिसेंबर 1913, 18-19ला हा प्रसंग घडलेला आहे. महाराज म्हणाले हा बैल चांगला आहे रे. त्यावेळेला लोक म्हणाले महाराज याला घेऊ नका.
कारण ज्यांनी ज्यांनी ह्याला नेला आहे त्या लोकांचं ह्यांनी नुकसान केलेलं आहे. हा आणि हा अपशकुनी अशुभ बैल आहे. महाराज हसून म्हणाले, मग तर आम्हीच नेला पाहिजे म्हणाले. कारण एक तर मी लंगोटी घातलेला, एक तर मी गोसावी बैरागी, हा माझं वाईट करून करून काय करणार आहे. आणि महाराजांना कळलं होतं ना, आपलं आयुष्यच संपत आलेलं आहे, काही दिवसातच आपण देह ठेवणार आहोत, त्यातल्या त्यात वाईट हेच असेल. महाराज त्याला घेऊन आले, त्या बैलाला. ही सुद्धा महाराजांची गोसेवाच आहे, गोवंशच आहे तो. म्हणून महाराजांच्या चरित्रात गाईचं स्थान हे आईच्या स्थानासारखं आहे. अजूनही प्रसंग घडले असतील. एक घोडं लग्नात मरून पडलं आणि हे अशुभ झालं म्हणून नवऱ्याकडची मुलं ओरडा करायला लागली की असलं कसलं घोडं, आणि कदाचित त्याच्यावर नवरा बसणारच आहे ना, आधीच यांनी प्राण सोडला असेल. कारण घोड्याला सुद्धा आपल्या पाठीवर गाढव बसावं असं वाटत नसेल ना. सगळीकडे झालं. महाराज म्हणाले, एकदम झालं काय? कारण वाद्य वगैरे सगळी थांबली, घोडं मरून पडलंय. महाराज म्हणाले, नाही, मरून पडलेलं नाही, त्याला जरा थकावून आलेलं आहे, थकलेलं आहे, ते जरा आणा पाणी, तीर्थ वगैरे घालूया. आणि त्या घोडं उठून उभं आहे. म्हणजे असे तर कितीतरी प्रसंग असतील महाराजांच्या जीवनात. पण जिथे महाराज गेले तिथे गाय हा त्यांचा जीव की प्राण होता आणि त्यांच्या जीवनाचा भाग होता. आता गायींचं बघितलं आपण, किंवा एखादा घोडा, एखादा वाघ, एखादा नाग, असे प्राणीसुद्धा बघितले, कुत्रा, गाढव. महाराजांनी काय मान दिलेला आहे त्यांना. लक्षात ठेवा, माणसाशी जेवढ्या प्रेमाने आपण वागत नाही, जेवढ्या जवळीकीने आपण वागत नाही तसे. म्हणून महाराज एक महान विभूती होती. जवळच्या माणसांना सुद्धा ते कळले नाही. म्हणजे त्यांच्यात अशा काही शक्ती होत्या की निसर्गातल्या सगळ्या शक्तींना ते वश करू शकत होते, आणि त्याप्रमाणे त्यांनी अनेकदा केलंही. आता तुम्हाला वाटेल की महाराजांनी पशूंवर प्रेम केलं, अनेक जण करतात. पण पशूंपेक्षा अचेतन म्हणजे निर्जीव, पशु तर सजीवच आहे, निर्जीव म्हटल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा दगड आठवतो की नाही. मग तो संगमरवरी असू दे किंवा अगदी ग्रॅनाईट असू दे, दगडच आहे तो. त्या दगडांच्या मूर्ती, त्या मूर्तींचा इतिहास आपण बघितला की महाराज रामाचं मंदिर बांधत होते, पण मूर्तींची मागणी काही त्यांनी नोंदवलेली नव्हती. लोक विचारत होते, महाराज म्हणत होते, अरे ज्याचं घर आपण बांधतोय तो घरात त्याची इच्छा असेल त्यावेळेला येऊन राहील. मग आपण तडवळेच्या कुलकर्णींचा इतिहास बघितला होता की त्यांनी मोठा वाडा बांधला होता आणि अत्यंत निष्ठेनं किंवा आपण म्हणतो भक्तीनं ते तिथे एक छोटं मंदिर बांधणार होते, आणि त्यासाठी त्यांनी मूर्ती आणून ठेवल्या होत्या, राम, लक्ष्मण, सीता. वाड्याला आग लागली, किंवा आग लागल्यानंतर धुरकटल्या त्या, आणि 3 दिवस राम त्यांच्या स्वप्नात गेलेला, मला किती दिवस इथे ठेवणार, मला ब्रह्मचैतन्यांच्याकडे. महाराज म्हणला नाही आहे राम, मला ब्रह्मचैतन्यांच्याकडे नेऊन दे. त्यांनी शोध घेतला आणि त्याप्रमाणे मूर्ती आल्या. तो सगळा प्रसंग आपण बघितलेला आहे. मूर्तींची स्थापना, महाराजांनी मूर्तींची स्थापना एवढ्या मोठ्या प्रमाणावर केली, विश्वास बसणार नाही. तोही आपण प्रसंग बघितलेला आहे. आणि त्यावेळेला महाराज ज्या वेळेला शेवटचं भजन करत होते, श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा, एवढंच म्हणल्यानंतर कदाचित महाराजांना ध्यान लागलं असेल, आणि रामाच्या गळ्यातली गुलाबाची फुलं महाराजांच्या हातात पडली. जेवण म्हणजे अन्नदान हे महाराजांचं व्यसन होतं. लक्षात ठेवा, संधीच शोधायची होती. काशीला काय, प्रयागला काय, अयोध्येला काय, त्यांनी जे दान केलं, आपण काल उदाहरणं बघितली, तो त्याला सुमारच नाही हो. आणि म्हणतात माझी लंगोटी कधी सुटली नाही, मी लंगोटीच घालत आलो. कुठे पैसे यायचे, कुठे सिद्धी असेल, पण त्यांनी दुसऱ्यासाठी ती वापरली, हे लक्षात ठेवायचं. तर ज्या मूर्ती आल्या त्या मूर्तींच्या बाबतीत आपण काल बघितलं की गोंदवल्याच्या मूर्तीत असं काय विशेष आहे. बरं, फार त्या रेखीवही नाही आहेत, आणि कुठेतरी हात वगैरे त्याच्या ठिकाणी त्या कदाचित धुरकटलेल्याही दिसत असते. परंतु ह्या मूर्तीत एवढी शक्ती निर्माण केलेली आहे, ऊर्जा निर्माण केलेली आहे, आणि सगळ्यात चांगला शब्द आहे चैतन्य निर्माण केलेलं आहे या ब्रह्मचैतन्य महाराजांनी. आणि किती त्यांनी नाम, कोटी कोटी नाम, निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम, भजन, कीर्तन, प्रवचन किती झाले. रोज पुराण वाचन सगळं चालायचं तिथे. महाराज स्वतः पुराण वाचायचे. रामचरितमानस किंवा भागवत हा त्यांचा अत्यंत, नाथ भागवत आवडता ग्रंथ, तुकारामाची गाथा, आणि दासबोध तर ते वाचायचेच. म्हणजे किती ऐकलं असेल त्या रामाच्या मूर्तीने. तुम्ही म्हणाल मूर्ती ऐकतात का, तर मूर्ती शोषून घेतात नक्कीच. कारण साऊंड वेव्हज आहेत ना त्या, शेवटी त्यांना शब्द कळणार नाहीत, पण काहीतरी शोषून घेते. खूप वर्षापूर्वी एक
फोटोग्राफी ज्यावेळेला ती विकसित होत होती, आता चांगली विकसित झाली, कर्लियान फोटोग्राफी म्हणतात त्याला. तर त्यांनी काय केलं की तुमच्या भोवती असलेलं वलय दिसतं त्याच्यात. आणि हा प्रयोग मडगावला झालेला आहे कित्येक वर्षापूर्वी, एका रशियन माणसाने केलेला आहे. आणि त्यांनी सुरुवातीला सांगितलं की मी देव धर्म काही न मानणार आहे, मी नास्तिक आहे, तरीसुद्धा मला तुम्हाला दाखवायचं आहे, ते विचारात पाडणार आहे. त्यांनी सांगितलं रस्त्यावरचा कुठलाही एक दगड घेऊन या. लोक दगड घेऊन आले, रस्त्यावर घेऊन. ट्रक बंद पडला की तो मागे जाऊन म्हणून दगड लावतात, आणि ट्रक सुरू झाल्यानंतर तो रस्त्याच्या मध्येच ठेवतात. ठीक आहे, आणला एक दगड, त्यांनी एक मध्ये पडदा ठेवला आणि मोठा स्क्रीन त्यांनी आणलेला होता तो लावला. त्या टेबलावर हा दगड ठेवला आणि आपल्या पिशवीतून त्यांनी एक दगड काढला, तो दुसऱ्या टेबलावर, आणि त्यांनी सांगितलं हा दगडासारखाच दगड आहे. म्हणाले आता मी ह्या फोटोग्राफीने तुम्हाला त्याच्या भोवती असलेलं वलय दाखवतो. याच्या भोवतीचं जे वलय होतं ते इतकं खडबडीत होतं, इररेग्युलर, अशी वर खाली गेलेली वगैरे, कारण तो रस्त्यावरचा दगड होता. त्याच्यावर कोणते संस्कार झाले असतील? माणसाने घडवलेले, कुत्र्यासारख्या प्राण्यांनी घडवलेले, मुलांनी तर खेळायला काय वापरला, कुठले संस्कार? एक निश्चित संस्कार एका दिशेनं एका प्रकारचा झालेला नाही त्या दगडावर. असं तो बेवारशी दगड आहे. पडद्यावर बघितलं तर तो दगड आहे आणि भोवती असे केस वगैरे, हल्ली स्पाइक वगैरे फॅशन आहे ना, ती लोक केस उभे करतात, फुटबॉल प्लेयर्स वगैरे. तर तशा प्रकारचं विचित्र अशी इरेग्युलर फिगर म्हणता येईल, इरेटिक फिगर, म्हणजे विचित्र अशी आकृती त्याच्या भोवती होती. ह्या दगडाला ज्या वेळेला त्यांनी फोकस केलं त्यावेळेला त्या दगडाचा जसा आकार होता त्याच्या भोवती आपल्या देवांच्या भोवती आपण जे वलय दाखवतो, संतांच्या भोवती जे प्रकाशाचं वलय दाखवतो, त्याला हॅलो आपण म्हणतो, HALO. तर तो हॅलो तसा त्याच्या भोवती होता. तो म्हणला आता मी तुम्हाला याचं रहस्य सांगतो. हा रस्त्यातला दगड होता. हा दगड मी आणला की एक काही 100 वर्षापूर्वी बांधलेलं मंदिर होतं. ते काही 100 वर्ष राहिल्यानंतर भूकंपात कशात तरी ते पडलं असेल, तर त्या मंदिराचा दगड मी हा घेऊन आलोय. या दगडाने, हा जर खांबाचा दगड असेल, हा जर मंडपाचा दगड असेल, तर त्याने काय काय ऐकलं असेल. म्हणला माझं हे क्वेश्चनिंग माइंड आहे, म्हणजे मी विचार करतोय या गोष्टीचा, माझा काही श्रद्धा वगैरे नाही आहे, मी देवधर्म वगैरे मानणारा नाही आहे, पण हे काय आहे? म्हणजे आपल्या भोवती या सगळ्यात काही ना काहीतरी शोषलं जातच. पूर्णपणे आपण ज्याला म्हणतो ओपेक किंवा इम्परवियस, ज्याच्यात काही आत घुसणार नाहीये असं काही नाहीये, घुसतं. या रामाच्या मूर्तींच्या बाजूला भक्तीचा जो आपण हरिहाट म्हणला, इथे रोज हरिहाट होत असेल महाराज असताना. आणि त्यामुळे 3 प्रसंग महाराजांच्या जीवनात घडले. ते प्रसंग आपण आता पाहणार आहोत. या तिन्ही प्रसंगी राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या डोळ्यातून पाणी आलेलं. आता अनेक लोक तिथे होते, चिकित्सक वगैरे लोक, त्यांना म्हणलं बघा हे मागे वगैरे कुठे पाणी नाही ना, ही वाफ वगैरे झाली आहे, इथे आपण कापूर जाळतो वगैरे त्याची वाफ झाली आहे म्हणून. कारण 25 मिनिटं पाणी आणि धारा महाराज पुसतायत. आणि पहिला प्रसंग कसा आला की ज्यावेळेला आपण म्हणलं ना 1896चा दुष्काळ झाला, त्याच्यानंतर 97ला वगैरे लोक स्थिरस्थावर झाले. आता ह्या लोकांना आपण रामभक्ती शिकवली आहे, कितीही शिकवली तरी त्यांना शिकायची तेवढीच ते शिकणार आणि करायची तेवढीच ते भक्ती करणार. आपण काय करूया, आपण जाऊया आता आतून त्यांना एक प्रकारचं आपण म्हणतो ना वैराग्य. ज्या वेळेला तुमच्या मनात येतं त्याच वेळेला तुम्ही जर निघालात ना तर तुम्ही प्रपंचातून सुटू शकता. त्यावेळेला महाराजांचं वय 53 होतं, कारण महाराजांनी त्या प्रसंगी जो अभंग केला त्या अभंगाचंच आहे. सकाळी 9 वाजता महाराज उभे राहिलेले आहेत कीर्तनाला. कीर्तन, भजन, मधून प्रवचन 2 तास गेले, म्हणजे 11 वगैरे वाजलेले असते. नंतर महाराजांनी सांगितलं, मी सांगितलं ते नीट लक्षात आले ना तुमच्या? हां. ते तुम्ही करणार आहात ना? हां. म्हणजे तसं वचन मला देताय ना? हां. माझ्या मागून तुम्ही रामाचंच बनून राहा, रामालाच सगळं सांगा. राम जिवंत आहे, राम इथे आहे. मी गेलो तरी म्हणजे महाराज कुठे निघाले? नैमिषारण्यात जाणार आहे महाराज. अनेकदा नैमिषारण्यात गेलेले आहेत, काही वर्षांनी कधी का होईना, पण परत आलेले आहेत. आत्ता मात्र महाराज निर्वाणीचं बोलत आहेत. लोकांना हे सगळं सांगितलं. अभंग त्यांनी केला, छोटा अभंग आहे, 53 वर्ष भूमिभार. आपण म्हणतो ना की खायला काळ आणि भूमीला भार. मी काही केलं नाही, मी 53 वर्ष भूमिभार, आता पाहू आपुले घर. आपलं माहेर आहे ना ते खरं देवाचं घर आहे. आपण सगळेजण इथे सासरे आलेलो आहोत.
आणि म्हणून आपल्याला ह्यातून सुटका पाहिजे. कोण म्हणतं प्रपंचातून सुटका पाहिजे, कोण म्हणतं रोगाच्या वेदनातून मला सुटका पाहिजे, कोण म्हणतं दारिद्र्यातून मला सुटका पाहिजे, कुणाला तरी सुटका पाहिजे. आणि सुटून जायचंही कुठे, तर माहेरी. ज्ञानेश्वरांनी कल्पना केलेलं अर्धुक म्हणून, म्हणजे ते जे पूर्ण आहे ना त्याचे अंश असे निघत असतात, निखळत असतात. आणि आपण तसा एक अंश आहोत. आणि आपला प्रयत्न काय आहे, परत त्याला जाऊन जोडायचं. म्हणजे आपण आलो म्हणजे जन्म घेतलेला आहे, किती जन्म घ्यावे लागतील माहीत नाही, पापपुण्याचा हिशेब ठेवलेला असतो. आणि सगळं शून्य झालं ना की आपण तिथे जाऊन मिळणार असतो. मग आपल्याला पुन्हा जन्म नाही, मग मुक्तीच आहे. कुंती ज्या वेळेला सांगते कृष्णाला की मला तू जातोयस ना आता द्वारकेला, आणि मला विचारलेस ना की आत्या तुला काय पाहिजे, तर मी तुला सांगते की आम्हा सर्वांवर संकटांचा वर्षाव होऊ दे. कृष्ण म्हणाला की आत्ते, आत्ता कुठे तू आणि तुझी मुलं संकटातून बाहेर पडली, तुझ्या सोना आत्ता कुठे राज्यावर, म्हणजे हस्तिनापूरचा राजा झालेला आहे युधिष्ठिर, धर्मराज्य सुरू झालेलं आहे. संकटांचा वर्षाव कशाला पाहिजे. विपद संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु. हा सुंदर सिद्धांत आहे हा, की संकट आली की माधवा, कृष्णा, गोविंदा, आम्ही इतक्या आतून इतक्या आर्ततेनं हाक मारतो की तुला धावून आल्याशिवाय गत्यंतरच नसतं, म्हणून त्याला धावा म्हणतात. आम्ही तुझा धावा करतो, तू धावून येतोस. आणि तुझं दर्शन झालं की अपुनर्भव दर्शनम. ज्यावेळेला तुझं दर्शन होतं आम्हाला, आणि तू आला कीच तुझं दर्शन होतं ना, त्यावेळेला अपुनर्भव दर्शनम. हा भव आहे ना, भवसागर, भव म्हणजे संसार, पुन्हा यावं लागत नाही. आता तू जर दूर गेला असं, आम्ही सुखात राज्याची सुख वगैरे केलो, आम्ही तुला विसरू, आणि तुझं विस्मरण म्हणजे जिवंतपणी मरण आहे. त्यापेक्षा इथून सुटण्यासाठी संकटांचा वर्षाव आमच्यावर पाड. आपल्याकडे सुद्धा अनेकदा मुलगा जर हॉस्टेलवर असेल आणि त्याच्या आवडीची जर भाजी केली, तर आपण म्हणतो की आज तो असायला पाहिजे होता, नाही जवळ असता तर नेऊन तरी दिली असती. असाच एक संवाद चाललेला आहे द्रौपदी आणि पांडव आणि कुंती यांच्या. कृष्ण हवा होता, त्याला हे आवडायचं, तर बोलूया ना कृष्णाला. युधिष्ठिर म्हटला मी संकल्पना त्याला बोलत होतो, ध्यानस्थ झाला, आणि कृष्णा ये रे, आला नाही कृष्ण. अर्जुन बाण सोडला संकल्प करून की कृष्णाला घेऊन ये, तो बाण गेला, तो गेलाच, आलाच नाही परत. प्रत्येक जण काय प्रयत्न करणार आहोत. द्रौपदींनी सुद्धा प्रयत्न केला की कृष्णा, तुम्हाला तुझी शक्ती समजतोस ना, कृष्णा म्हणतोस ना मला, ये रे. नाही, कुंतीनं तिच्या पद्धतीने केलं. भीम कुठेतरी बाहेर गेला होता, आणि तुम्ही असे का बसलेला, त्याने बाहेरूनच विचारलं. नाही नाही नाही, कृष्णाचा आवडता पदार्थ केला, मला कृष्णाची आठवण होते, कृष्णाने यावं आत्ता, असं मला वाटते. एरवी भीम वगैरे पैलवान असल्यामुळे आपण म्हणतो ना की त्याचा मेंदू गुडघ्यात, त्याला काही बुद्धीची कामं केलेली नाहीत. पण भीमानं बुद्धीची कामं करून सगळ्या पांडवांचं रक्षण केलेलं आहे, हेही लक्षात ठेवा. आत्ता त्याने काय केलं, आता गदा होतीच ना त्याच्या, ती अशी उंच उडवली बरोबर, आणि त्या गदेच्या खाली उभा राहिला, आणि कृष्णाला सांगितलं तू वरच्या वर येऊन गदा धरली नाहीस तर ती माझ्या डोक्यावर पडेल आणि कपाळ मोक्ष होईल. कृष्णाला यावंच लागलं. वरच्यावर कृष्णाने धरली आणि सांगितलं की भीमा, हे काय करतोस रे तू, हे काय करतोयस, असं करायचं नाही. म्हणजे जीव करार लावून आपण काही करायचं नाही, जीवाच्या करारानं. कशाला, मी आलो असतो रे आज नाही उद्या, परत पदार्थ केला असता. पण भीम म्हणाला याच रूपात किंवा याच उपायानं तो आलास ना, हे फार महत्त्वाचं आहे. असं कधीतरी आपण करतो का. त्यांनी नंतर महाराजांनी केलं काय माहीत आहे ना, की दुसऱ्यांदा ज्यावेळेला दुष्काळ पडला 1896 साली, त्यावेळेला आपल्या सासऱ्यांना बोलवून आणलं की मुलगी तुमची इथे आहे, तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या जर संपल्यात आता, तर तुम्ही या रामाची पूजा तुम्ही करा. एकदा जेवत असताना हात धुत होते, आणि त्यांना सांगितलं की कुऱ्हाड सुटली आहे बरं का, आकाशातून कुऱ्हाड सुटली आहे, ती ज्याच्या डोक्यावर पडेल तो मरणार आहे. त्यावेळेला ते म्हणाले की मुलगी लहान आहे हो माझी. मग त्यांना म्हटलं आपल्या डोक्यावर, म्हणजे त्यांना मरण नको आहे. त्या म्हणाले नाही नाही नाही, मी तुमच्याबद्दल बोलतच नाही आहे, मी माझ्याबद्दल बोलतोय. म्हणजे हे तर जास्त वाईट आहे. अंधाया मुलीला विचारणार कोण. नाही नाही, सरकार आहेत त्या. इतर आईसाहेब म्हणतात, पण आम्ही गेल्यावर बघा काय मस्त काम, इथला व्यवहार करणारे चोख सरकार आहेत त्या. तुम्ही काही घाबरू नका. पण कुऱ्हाड सुटलेली.
आपल्यापैकी प्रत्येकाची कुऱ्हाड सुटली हो. कुणाची दूर आहे, कुणाची जवळ पोचले, पण ती कुऱ्हाड सुटली आहे ती कळते केव्हा? ज्या वेळेला डोक्यावर पडलेली असते त्यावेळेला. काळाची काठी वाचते, पण तुम्हाला माहीत आहे ना की कळत नाही. ज्यावेळेला आपल्या बसते आपल्याच्या, अरे बापरे, पण आपण शिकत नाही, फक्त पश्चात्ताप करतो. पश्चात्तापातून शिकत नाही, पण काळ आपल्याला बडवत असतो. काठीचा प्रहार झाला, आघात झाला की आपल्याला कळतं. हे लक्षात घेऊया आपण. आणि म्हणून ज्या वेळेला महाराजांनी नैमिषारण्यात जातो म्हणून सांगितलं, आणि सांगितलं की 53 वर्ष भूमिभार, आता पाहू आपुले घर, देह मर्यादा सरली, मागे भक्ती करा भली. तुम्ही माझ्या मागे भक्ती मात्र सोडू नका, राम नाम सोडू नका, माझ्या रामाला सोडू नका. माझी देह मर्यादा संपली. महाराजांना 53व्या वर्षी का वाटत असेल? कारण त्याच्यानंतर 14-15 वर्ष ते जगलेले आहेत. पण बघा, तुम्हा सांगितलेल्या खुणा, हा खूण महाराजांचा खास आवडता शब्द आहे किंवा खास शब्द आहे. शेवटी स्वतःनी सांगितले ना, जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण. ही खूण आता तुम्हा सांगितलेल्या खुणा, असं करा नामस्मरण, असं करा, एकट्यानं करा, एकत्र करा, उत्सव करा, कितीतरी गोष्टी सांगा. तुम्हा सांगितलेल्या खुणा विसरू देऊ नको मना, त्या सगळ्या मनात ठेवा, विसरू नका. दीनदास आनंदला, स्वतःला ते दीनदास म्हणायचे. कारण तुम्ही दीन होऊन माझ्याकडे येता आणि मलाच तुमची सेवा करायला सांगता, म्हणून मी दीनदास आहे. महाराज लांबून आले हो, जरा बघा ना मुलीच्या लग्नाचं. म्हणजे मला चपला घालून झिजवायला पाहिजे तुमच्या मुलीच्या लग्नासाठी. मग कधी मुलाची नोकरी असते, कधी कोणाचं ऑपरेशन असतं, कधी कोर्टातला निकाल असतो. म्हणजे माझ्याकडे दीन होऊन येता आणि मला कामं करायला लावता, म्हणून मी दीनदास म्हणतो. दीनदास आनंदला. आई गेल्यावर आपण कालच तिथं अभंग महाराजांचा वाचला. मला घेऊन गेली नाहीस ना ग तू, मला वाईट वाटतं, तू गेलीस पुढे. दीनदास आनंदाला, राम बोलावितो मला. नैमिषारण्यात जातायत ते कुठली उपासना करण्यासाठी वगैरे नाही, कुणाला भेटण्यासाठी वगैरे नाही, मला जायचंय. आणि महाराजांनी सगळी तयारी केली. 12 वाजले होते. टांगा बोलवला होता. महाराजांनी जे काही सामान घ्यायचं होतं ते टांग्यात घातलं आणि टांगा निघाला. लोकांनी पहिल्यांदा सांगितलं, महाराजांच्या पायाला धरलं मुलांनी, बायकांनी पदर पसरला, पुरुष रडायला लागले. महाराज तुम्ही नाही म्हणजे गोंधळात आहे काय? प्राणच निघालाय गोंधळाचा. म्हणाले मी जाणार आहे, आत्तापर्यंत शिकवले, राम बघेल, इथे हनुमान सुद्धा समोर आहे, काळजी घेतील तुमची. टांग्यात बसले, टांगा सुरू झाला. आणि मग लोकांनी सांगितलं हरकत नाही, आता तुम्ही जाताच आहात तर आम्हाला आशीर्वाद द्या. महाराजांनी आशीर्वाद दिला सगळ्यांना आणि गेले. हा प्रसंग कसा आहे माहिती आहे ना, ज्यावेळेला राम वनवासाला निघाला त्यावेळेला अयोध्येतले बरेचसे लोक बऱ्याच अंतरापर्यंत रामाबरोबर निघाले. रामा तूच नाही अयोध्येत तर काय राम उरला, म्हणून आम्ही येतो तुझ्याबरोबर. तसंच महाराजांच्या बरोबर गेले. इतक्यात एक मागे कोणतरी होता, त्यांनी सहज रामाकडे बघितल्यानंतर राम, लक्ष्मण आणि जानकी सीता त्यांच्या डोळ्यातून खरंच सांगतो पाणी येत होतं. आणि तो म्हणतो की राम रडतोय, राम रडतोय, तुम्ही बघा. आणि राम रडतोय म्हणल्यानंतर लक्षात घ्या की महाराज म्हणाले खरंच. टांगा वळवला त्याने आणि बघितलं तर सतत अश्रुधार सुरू होते. महाराजांनी आंघोळ केली किंवा हातपाय धुतले, सोवळं नेसलं आणि मऊ असं एक कापड घेतलं आणि म्हणलं मी जाणार म्हणून वाईट वाटलं का रे तुला? तुला मी इथे राहावं असं वाटतंय का रे? काही हरकत नाही, मी राहतो इथे म्हणल्यानंतर हा अश्रुपात थांबलेला आहे. तुम्हाला हा चमत्कार वाटेल किंवा काही अविश्वसनीय गोष्ट वाटेल, पण अनेक जण याला साक्षी आहेत ना. आणि बाबांनी अनेकांना विचारून लिहिलंय. एवढंच नाही तर महाराज वाणी रूपात तात्यासाहेब केतकरांच्या मुखातून माध्यमातून बोलायचे, हे वाचून दाखवले ना, मान्य केलेलं आहे. म्हणजे हे प्रसंग घडलेले असते पाहिजेत. हा पहिला प्रसंग होता, महाराज नैमिषारण्यात निघाले होते. दुसरा प्रसंग 1909 साली प्लेगची साथ आलेली होती. आणि प्लेगची साथ म्हणजे घराघरात शिरून सामान बाहेर टाकायचे, कारण उंदरांच्या माध्यमातून लक्षात ठेवा हा पसरतो आणि उंदीर मरून पडतात. उंदीर पडला रे, उंदीर पडला रे. आणि गोंदवल्याच्या त्या मंदिराच्या आसपास सुद्धा तिथे जे काम करायला होते ते सोपासूप भरून उंदीर नेऊन टाकत होते आणि जाळत होते. एवढे उंदीर निघत होते. महाराजांना प्लेगची बाधा झाली. त्यांच्या गळ्याभोवती दोन्ही बाजूला गाठी आल्या आणि सपाटून ताप आला. ही बातमी मामलेदाराला कळली. मामलेदार म्हणला ठीक आहे, तुम्ही रामाची सेवा करताय, राहा, पण जोपर्यंत तुम्हाला प्लेग होत नाही तोपर्यंत. मामलेदार आला बघायला. त्यावेळेला फोड वगैरे काही नाही, ताप वगैरे उतरलेला. ते म्हणाले बघा ना काही झालेलं नाही आहे मला. मामलेदार म्हणाले मग मला चुकीचा रिपोर्ट मिळाला तर.
हरकत नाही. मामलेदार दर्शन घेऊन गेला. मामलेदार गेल्यानंतर यांना प्रचंड वेदना व्हायला लागल्या, जे कणायला लागले आणि इतक्यात कोणीतरी सांगितलं रामाच्या डोळ्यातून अश्रू लागायचं. महाराजांनी परत सोहळं वगैरे नेसलं त्याही अवस्थेत आणि रामाला म्हणाले की मला वेदना होत आहेत म्हणून तू रडतोयस रे. इतका मी तुझ्याशी एकरूप झालोय, इतका मी तुझ्यात मिसळून गेलोय, इतकं माझ्याशिवाय तुला जीवन नाही असं वाटतं. अरे तू आमचं जानकी जीवन स्मरण, तू आमचं जीवन आहेस रे. आणि म्हणून तसंच मऊ असं फडकं घेतलं अगदी असतं ना तलम, आणि ते पुसत राहिले पुसत राहिले पुसत राहिले. थांबल्या अश्रुधारा आणि महाराजांनी इकडे बरं वाटायला लागलं. तापही गेलं आणि त्या गाठी बुडून गेल्या किंवा फुटून गेल्या असतील. 1909 साली दुसऱ्यांदा अश्रुपात झाला होता आणि तिसऱ्यांदा महाराज जायच्या आधी 3 दिवस. तर 22 डिसेंबरला गेले. 18-19 डिसेंबरला महाराज म्हणाले आता मी जाणार म्हणून रडतोस काय, पण नाईलाज आहे, तुझ्याचकडे तर येतोय. महाराजांनी ते अश्रू पुसले. पण दगडातून सुद्धा अश्रुपात होऊ शकतो. महाराजांचं शेवटचं वाक्य सांगून आपण थांबूया की चैतन्य सगळीकडे भरलेलं आहे. तुमचा भाव जर 100 नम्री असेल, त्याच्यात जर भेसळ नसेल, तर ते चैतन्य कुठूनही प्रकट होतं. मग तो दगड असला म्हणून काय, आपल्यातून ते प्रकट व्हायला काहीच हरकत नाही, कारण आपण दगडा इतकी तरी कठोर नाही आहोत. आहेत त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. शांत, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते. मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. महादोषांचे गिरीवर रामनामे नासती श्रीराम. श्रीराम